नमस्कार उद्योजक मित्रांनो, आज आम्ही आपणास आवाहन करत आहोत की मराठा बिझनेसमॅन फोरम या वतीनं सर्व तमाम मराठा समाजातील उद्योजकांना उद्योगधंद्याकडे वाटचाल करावी आणि केवळ रक्षणकर्त्या समाजाला आरक्षणाच्या मागे न लावता स्वतःच्या पाठीवर, स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर स्वतःचा उद्योग साम्राज्य कसा निर्माण करता येईल त्यासाठी हा मराठा कॉन्क्लेव्ह 28 आणि 29 ला नेहरू प्लॅनेटोरियम वर्ली येथे एक फार मोठा महाकुंभ, उद्योगाचा महाकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमात नवीन उद्योजकांसाठी एक्झिबिशनचे वेगवेगळे स्टॉल नवे पूर्ण नाशिक, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, सातारा, हैदराबाद, बँगलोर तमाम भारतातून मराठा उद्योजकांचे स्टॉल अरेंज केलेले आहेत। याशिवाय या कॉन्क्लेव्हमध्ये, या उद्योगाच्या महाकुंभामध्ये वेगवेगळे चर्चासत्र अरेंज केले। हे चर्चासत्र काय आहेत तर नवीन उद्योजकाला उद्योग करताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी असतात। म्हणजे पैसे कसे उभे करायचे, तर तिथे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं स्टॉल आहे, कार्यशाळा आहे आणि स्वतः एमडी त्या संस्थेचे येऊन मार्गदर्शन करणार आहेत की 5 लाखापासून 45 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं घ्यावे। जर तुमचा तरुण मुलगा जर त्याला मोठा उद्योजक करायचा आहे, त्याला बिझनेसमध्ये एमबीए करायचं आहे, देशातील उच्च 200 युनिव्हर्सिटी किंवा जगातल्या 200 युनिव्हर्सिटीमध्ये जर त्याला शिकवायचं असेल तर सारथीच्या माध्यमातून 40 लाख रुपयापर्यंत परदेशी शिक्षणासाठी मदत करण्यात येते। मग ती कशी मिळते, त्यासाठी कार्यशाळा अरेंज करण्यात आलेली आहे। त्यासाठी सारथीचा तेथे स्टॉल अरेंज करण्यात आलेला आहे। मराठा समाजातील सर्व घटकांना मी असा विनंती करेन की आपण तिथे उपस्थित राहावं आणि या मार्गदर्शनात संधी घ्यावी। नवीन उद्योजकांना सांगतोय की त्यांना एसएमई आयपीओ म्हणजे 5 करोड पासून 50 करोड कसे आयपीओच्या माध्यमातून उभे करता येतात त्यासाठी मार्गदर्शन आहे। एवढेच नाही तर आपल्या समाजातील दिग्गज उद्योजक व मार्गदर्शक हावरे साहेब डॉक्टर सुरेशजी हावरे हे स्वतः उद्योगावरती बोलू काही असा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम ज्याच्यामध्ये तरुण पिढीपासून मुरलेला उद्योग